साहित्य केसरी महाकाव्य करंडक 2026 साठी मी माझी कविता सादर करीत आहे। कवितेचं शीर्षक माझा देव माझा बाप। आईने 9 महिने गर्भात वाढवले, पण जग दाखवणारा आणि जगायला शिकवणारा माझा बाप। माझ्या प्रत्येक संकटावर विठ्ठलासारखा खंबीरपणे पाठीवर उभा राहणारा संघर्ष योद्धा माझा बाप। शाळेत कॉलेजमध्ये विचारतात तुझे वडील काय करतात, ओठांवर येतं माझे वडील काय करत नाहीत ते विचारा। माझा सन्मान, माझी ओळख, माझं सर्वस्व असणारा अष्टपैलू आहे माझा बाप। स्वतःच्या पोटाला पीळ मारून लेकरांच्या शिक्षणासाठी सतत धडपड करणारा माझा बाप। स्वतःची स्वप्न विसरून लेकरांची स्वप्न पूर्ण करणारा। भावांनो, तुम्ही कसं म्हणू शकता रे पप्पांनी आमच्यासाठी काय केलं, तो माझा बाप। डोळ्यात न दाखवताही प्रेम करणारा, सतत चिंता करणारा। शिक्षणासाठी घर सोडून बाहेर जाताना झोपेत दचकून उठणारा तो माझा बाप। कोणी विचारलं तू कोणत्या देवाला जास्त मानतेस, ओठांवर उत्तर येतं माझे पप्पा, माझा देव माझा बाप। माफ कर देवा मला, मी तुझ्याच घरून त्यांच्या पोटी जन्मास आले। माफ कर देवा मला, मी तुझ्याच घरून त्यांच्या पोटी जन्मास आले। पण आयुष्यभर फुलासारखं जपणाऱ्या माझ्या देवाआधी देवा तुझे नाव कसे घेऊ। पण आयुष्यभर फुलासारखं जपणाऱ्या माझ्या देवाआधी देवा तुझे नाव कसे घेऊ। एक मुलगा डॉक्टर, एक मुलगा फार्मासिस्ट, एक मुलगा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आणि मुलगी कवयित्री, वक्ता, इंजिनियर आणि भावी RTO असे गर्वाने जगाला सांगणारा तो माझा बाप। तुला काय पाहिजे फक्त सांग, माझ्याकडे खूप पैसे आहेत असं म्हणणारा माझा तो श्रीमंत बाप मात्र आजही 19 वर्ष जुनी गाडी घेऊन फिरतो आहे तो माझा बाप। शब्दाने सभागृह जिंकणारी तुमची आरती आज मात्र तुमच्यासाठी शब्द शोधते आहे। शब्दाने सभागृह जिंकणारी तुमची आरती आज मात्र तुमच्यासाठी शब्द शोधते आहे। आजपर्यंत खूप कविता केल्या, पण आज नकळत कळलं बापाची उंची कधी शब्दात मोजता आली नाही। मी त्या देवाची त्या राजाची राजकुमारी आहे। मी त्या देवाची त्या राजाची राजकुमारी आहे, ज्याला हे संपूर्ण जग संग्राम गायकवाड नावाने ओळखतं। ज्याला हे संपूर्ण जग संग्राम गायकवाड नावाने ओळखतं तो माझा बाप। धन्यवाद।